एक धक्कादायक असं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलं। त्याच पत्राचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये दिलं। राज ठाकरे यांनी पत्रामध्ये लिहिलं होतं, एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी तुम्हाला लिहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चाललंय। आकडेवारीनुसार जर पाहिलं 2022 ते 2024 या कालावधीमध्ये मुलं बेपत्ता होण्याचं किंवा मुलांना पळवण्याचं प्रमाण 30% वाढलंय। लहान मुलांना अगोदर पळून नेलं जातं, त्यानंतर त्यांना भीक मागायला लावली जाते किंवा त्यांना वेगवेगळी कामं करायला लावली जातात। अशा वेगवेगळ्या टोळ्या राज्यामध्ये सक्रिय झालेल्या आहेत। मुंबईमधून कितीतरी लहान मुलं मुली बेपत्ता झालेत, पण याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही। याच्यावरती सरकार काही कारवाई करतंय की नाही? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुलं मुली पळवल्या जातात, जमिनी बळकावल्या जातात। या सर्व विषयावरती अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला हवी, त्याच्यावरती ठोस कारवाई व्हायला हवी। पण अधिवेशनामध्ये मंत्री येतात, आपले आपले कारणं सांगतात आणि निघून जातात। अधिवेशनामध्ये सर्वसामान्य आमदारांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुमचे मंत्री देखील अधिवेशनामध्ये नसतात। आज महाराष्ट्रामध्ये 30%चं प्रमाण आहे। उद्या लहान मुलं मुली बेपत्ता होण्याचं पळवण्याचं प्रमाण वाढेल, त्यामुळं आत्ताच अधिवेशनामध्ये याच्यावरती चर्चा व्हायला हवी। फक्त चर्चाच नाही, ठोस कारवाई व्हायला हवी, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रामध्ये लिहिलं। त्याच पत्राचं आणि राज ठाकरे यांना उत्तर देताना मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे। पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही, पण आकडेवारीने समजतं म्हणून ते सांगावं लागतं। तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास 7,711 गुन्ह्यांची घट आहे, म्हणजे जवळपास 2.5%ची ती घट आहे। आणि याच्यामध्ये गत वर्षीपेक्षा खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 375नी वाढ झालेली आहे। दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की 3 नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे। आपल्याला माहिती आहे 2013 साली आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 9% होतं। 100 गुन्हेगारांपैकी 91 गुन्हेगार सुटायचे, 9% होतं। त्यानंतर आपण 14 पासून ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते 50% आणलं। पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% होतं। आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय 96.24% पर्यंत। 96.24, आणि असं नाही 70,000 गुन्हे त्यातलं हे 96.24%। आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले, काही कंपाऊंडिंग होतं तरी 70% गंभीर गुन्ह्यात आहे। म्हणजे हे 3 कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचं हे उदाहरण आहे। कारण या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काय केलं भास्करराव, या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा 2 पेक्षा जास्त तारखा मागूच शकणार नाही, हा नियम केलाय। 2 पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ॲसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो। त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% पर्यंत आलेलं आहे। त्याबरोबर आपण डायल 112 जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल प्रतिसाद जो आहे तोही 15 मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता, तो आता 7.37 मिनिटापर्यंत खाली आलेला आहे। त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो। विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे। आपल्याला माहिती आहे की 2013 नंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला त्यावेळी म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर, त्यानंतर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे।
आणि ही जी वाढ आहे, एकीकडे वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे, पण त्यातले समाधान आहे की यापूर्वीही गुन्हे घडत होते, पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं. कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो 99% हे गुन्हे हे जवळच्या लोकांकडनं घडलेले असतात आणि म्हणून समाजाचं प्रेशर असायचं. आज महिला समोर येत आहेत, आज वेगवेगळ्या कमिट्या आपण तयार केल्या, कुठे विशाखा कमिटी आहे, कुठे अजून निर्भया कमिटी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत. समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. आता तू करू नको, समाज काय म्हणेल, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे. म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे. म्हणजे आत्ता सध्या प्रिझम्पशन आपण हे केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो. आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे. पूर्वी वर्ष करायचं नाही. आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत गेलो. आता मला सांगताना आनंद वाटतो की आता ऑक्टोबर 2025 पर्यंत 60 दिवसात निर्गती ज्याची आपण करू शकलो त्याचं प्रमाण 87.8% आहे. म्हणजे जे पूर्वी 25 किंवा 24% असायचं 2019ला आपण विचार केला 2020ला तर ते 45% होतं, ते आता 88% गेलाय. आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90% वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचे डायनामिक नोंद होते. TISSO इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस, त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं. त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली. त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललंय. फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत. नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे. आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाइम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केलाय. लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास 99.1% या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोहोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या. त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती. पण हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं. ऑपरेशन शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात, परत आल्यानंतर पण एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला. आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्ड वर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध हा या ऑपरेशन मध्ये घेण्यात आला. आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मुद्दा एक सातत्याने आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं अशा पद्धतीने एक मुद्दा मांडला जातो. मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल, मुलगी असेल घरातनं निघून गेली
आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो. अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात. आणि म्हणून हा जो नंबर आहे, हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत, महिला आहेत, या संदर्भात साधारणपणे त्यांचं जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%. गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात, म्हणजे सापडतात. एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो. कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात. म्हणजे एक तर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात. आणि म्हणून आपण जर, कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये. आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस, फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले, त्यात 1892 पैकी 1870 परत आले. म्हणजे 99% हा रेट आहे. किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे. 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे. त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही. वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो. आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. गेल्या 10 वर्षात, मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे. आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही. नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलंय, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही. पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत. गुणात्मक बदल आहे. आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देत, मी देतच नाही. मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात. याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा, या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत, नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत. आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही. भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही. यासोबत खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्त्वाचं सगळ्या चर्चा येतात. आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये
महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. हे जे आपलं हेडक्वार्टर आहे महासायबर, हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे. आता जवळपास 4-5 राज्यांनी आपल्याला विनंती केली, आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे. कारण आपण एवढी कॅपॅबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे. आता 3-4-5 राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले. त्यातले 3 राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत. आणि 2 देश हे आता आपल्याला ते काम देत आहेत महासायबरला, की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं. त्यातलं आज रात्री 8:30 वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल. आणि या माध्यमातून आता आपल्याकडे कॅपेबिलिटी आहे. आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी कॅपेबिलिटी वापरू शकतो. गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील, मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे.